नमस्कार। इथे एक स्प्रे बॉटल घेतलेला आहे आणि त्या स्प्रे बॉटलमध्ये आपण कंडिशनर टाकणार आहोत। कंडिशनर तुम्हाला जेवढं लिक्विड बनवायचं आहे त्या ह्याच्याने घ्या। त्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला हे लिक्विड अजून सुगंधित करण्यासाठी आपण इथं मी परफ्यूम टाकलेला आहे। जर तुमच्याकडे चंदन ऑइल कुठलेही सुगंधित ऑइल असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता आणि व्यवस्थित छान असं स्प्रे करून मग मिक्स करून इथे आपण घरची पूर्ण क्लीनिंग करणार आहोत। पूर्ण घर आज एकदम चकाचक आणि न्यू करणार आहोत। कितीही कचरा नाही म्हणला तरी आपल्याला जरी डोळ्याला दिसलं नसलं तरी घरामध्ये हा एक कोपऱ्यामध्ये टेबलवर इकडे तिकडे कचरा पडलेलाच असतो, म्हणजे आपल्याला दिसत नाही, चिकटलेला असतो। तसंच हा आज आपल्याला त्याचीच आज आपण क्लीनिंग करणार आहोत। आज इथं मी एक टेबल क्लीनिंग करायला घेतलेला आहे आणि घरामधली अशी सगळीच आपल्याला क्लीनिंग करायची आहे, पण सुरुवात आपण टेबलापासून करणार आहोत। इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे टॉवेल मी हे माझं पुसायचंच आहे। तुम्ही एक कॉटनचा कापड घेऊ शकता आणि पूर्ण आपल्याला जिथे जिथे क्लीनिंग करायची आहे, जे की आता आपण लिक्विड बनवलेला आहे ते लिक्विड स्प्रे करू शकता पूर्ण। जर जास्तच घाण झाली असेल तर एक 5 ते 10 मिनिट आपल्याला लिक्विड टाकल्यानंतर थोडासा वेळ द्यायचा आहे। मग ते झाल्यावर व्यवस्थित छान असं प्रेस देऊन पूर्ण आपलं टेबल क्लीन करून घ्यायचं आहे। खूप छान लगेच एक चकाचक येते, जसं की आपलं हेअर वॉश झाल्यावर केसांचा एक सुगंध दरवळतो, एक 5 ते 6 दिवस कंटिन्यू राहतो। तसंच आपण जेव्हा जेव्हा या टेबल जवळ जातो, म्हणजे कुठल्याही वस्तू जवळ जातो ही क्लीनिंग झाल्यानंतर तेव्हा आपल्याला असं वास खूप छान सुगंध दरवळतो। लगेच आपली एक चकाचक येते आणि जे टेबलचे हँडल असतात ते सगळे कधी कधी ऑइलचे हात लागलेले असतात। कधी कधी किचनमधून आपण पटकन येतो आणि त्याच हाताने आपण घेतो, मग ते पूर्ण घाण झालेलं असतं आणि त्याच्यावरच धूळ पडलेली असते। जर जास्त दिवस जर घाण झालं असेल ना, ती तशीच घाण साठून खूप झालेली असते। म्हणून महिन्यातून एकदा तरी आपण क्लीनिंग करणं खूप गरजेचं आहे। आणि जर हे लिक्विड यूज करा, एकदम घरच्या घरी होतं आणि कामही आपलं पटकन होतं आणि 1 तासामध्ये पूर्ण ही क्लीनिंग आपल्या घरची होते आणि पटापट क्लीनिंग होतं। आणि हे लिक्विड झाल्यानंतर व्यवस्थित आपण पूर्ण टेबल क्लीन करायचं आहे। हँडल पण व्यवस्थित असे सगळीकडून क्लीन करून घ्यायचं आहे। टेबल मागच्या बाजूने पुढच्या बाजूने पूर्ण क्लीन झाल्यावर एकदा पूर्ण दुसऱ्या कापडाने आपल्याला अजून एकदा क्लीन करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपलं टेबल किती छान आणि एकदम चकाचक न्यू दिसतंय। त्यानंतर आपल्याला आता क्लीन करायचं आहे आपली मशीन। वॉशिंग मशीन आमची व्हाईट कलरची आहे, कुठल्याही कलरची असू दे आपल्याला क्लीन तर करायचीच आहे। आणि घाण पडलेलं असतं आणि व्हाईटवर म्हणजे पटकन ओळखायला येतं। कितीही क्लीन जरी केलं ना, मुलं हात लावतात किंवा आपल्या हाताने पण मशीन बंद चालू करते वेळेस असं पटकन होतं। आता मी कित्येक वर्ष झालं ह्याच लिक्विडने मी मशीनसुद्धा साफ करतो, कारण पाणी लावल्यावर पूर्ण वरचं व्हाईट कोटिंग असतं ते जाण्याची शक्यता असते। त्यामुळे मी ह्याच लिक्विडनं क्लीन करत असते आणि पटापट क्लीन होतं। आणि जी धूळ असते ती पण सगळीकडे असते, धूळ कधी कधी आपल्याला दिसून येत नाही, डाग पडलेले असतात। पण एक लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण मशीन क्लीनिंग करतो तेव्हा आपल्याला घासणी लावायची नाही आहे। आपल्याच कापडाने जे ओलं याच लिक्विडच्या कापडानेच आपल्याला थोडंसं प्रेस देऊन जिथे जिथे डाग आहेत तिथं तुम्ही परत एकदा हेच लिक्विड थोडंसं टाका आणि परत पुसा। आपण जेव्हा घासणी लावतो ना, ते पूर्ण व्हाईट जातं आपलं, पूर्ण एकदम मशीन अशी पूर्ण विचित्र दिसते। त्यामुळं ना हे लिक्विड टाका आणि कापडच यूज करा आणि कापडाने पूर्ण घाण गेलेली असते सगळीकडे साईडने, किंवा ते फ्रंट डोअर असेल किंवा आपली तुमची अप्पर लोडेड असेल त्याची पण अशी क्लीनिंग होते खूप छान लगेच पटापट। आणि मशीनसुद्धा आपली एक चकाचक छान अशी दिसते। जी क्लीनिंग आहे पूर्ण चारही बाजूने आपल्याला करायची आहे, मागच्या बाजूने पुढच्या सगळीकडे। इकडच्या बाजूला आमची जरा जास्त घाण होते कारण मुलं हात लावतात या साईडला, किंवा माझं पण कधी कधी हात लागतं किचनमध्ये आल्यावर। त्यामुळे ना ही साईड मला जवळपास 15 दिवसाला एकदा तरी कापडाने तरी पुसून घ्यावी लागते या साईडने। ही जी खरंच खूप छान आहे हे लिक्विड। आता आपल्याला करायची आहे कपाट क्लीनिंगसुद्धा याच्यानेच करायचं आहे, किंवा लाकडी असू द्या किंवा लोखंडी असू द्या, धूळ तर तिथे पडलेलीच असते। आपल्याच हाताने हे पूर्ण डाग पडलेले असतात, धूळ पडलेली असते। त्यामुळे हे लिक्विड टाकून एक थोडा वेळ 5 ते 10 मिनिट ठेवल्यावर पूर्ण अशी क्लीनिंग करायची आहे।
कपाटचा आरसा असो, हे सगळं चकाचक होतं. इथे पाहू शकता किती हे चकाचक पटकन अशी क्लिनिंग होऊ लागली आपली. त्यानंतर आपले फर्निचर असो, आता हे कपाट आहे, बेड आहे आमचं, बेडचं सुद्धा एकदम छान अशी क्लिनिंग होत आहे. बेडरूममध्ये तुमचा AC असेल तरी सुद्धा या लिक्विडने तुम्ही तिथं क्लीन करू शकता. एकदम पटापट आणि सुगंध सुद्धा दरवळतो आणि चमकतो सुद्धा. छान अशी पटापट आपली क्लिनिंग होते आणि खूप छान असं सुगंध. आपल्या घरचे पूर्ण डोअर असतील याच्याने आपण पूर्ण क्लीन करू शकतो. डोअरवर काय होतं, कधी कधी पूर्ण आपण टॉवेल टाकतो किंवा अजून काही येता जाते वेळेस टाकतो, मग तीच धूळ आपल्या कपड्याला लागते किंवा असं सगळीकडे लागलेली असते. त्यामुळे कुठलेही लाकडाचं आता बेड झाल्यानंतर आपण लगेच डोअरसुद्धा करायचा आहे. डोअरवरची सुद्धा ही अशीच हे डाग पडलेले असतात छोटे छोटे, मग ते आपल्याला आणि छान पण दिसत नाहीत. कुणी आलं तरी छान दिसत नाहीत किंवा आपल्या बघायला सुद्धा ते खूप घाण वाटतात असे डाग पडल्यावर. मग त्यामुळे हे लिक्विड टाकून एक 5 ते 7 मिनिट अगोदर सांगितल्याप्रमाणे असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान असं कापडाने लगेच पुसून घ्यायचं आहे. आपले डोअर सुद्धा एकदम छान चकाचक दिसतात. आणि आता आपल्याला यानंतरची क्लिनिंग करायची आहे, किचनची क्लिनिंग करायची आहे यानंतर आपल्याला. मग किचनमध्ये आपण खूप चिकट असतं, किती नाही म्हणलं तर ऑइल, आपले हात हे ते सगळं लागलेलंच असतं. किचनची क्लिनिंग करते वेळेस आपल्याला यामध्ये आपल्याला विम बार थोडंसं मिक्स करायचं आहे, जे की आपण भांडी वगैरे घासतो त्या लिक्विडने आपल्याला हे करायचं आहे. आणि थोडंसं व्यवस्थित छान मिक्स झाल्यावर पूर्ण आता फ्रीज बघा, फ्रीजचे हँडल ते कधी कधी आपण चपातीचं पीठ वगैरे मळल्यावर पिठाचे हात असतात ते तसंच घेतो. हँडल पूर्ण असं घाण झालेलं असतं, पूर्ण धूळ पडलेली असते. आणि या लिक्विडने खूप छान असं छान सुगंधसुद्धा आपला येतो आणि बारमुळे खूप छान असं लगेच पटकन निघतं. थोडंसं जास्त टाकायचं आहे. टाकून एक 5 मिनिटानंतर आपल्याला असं छान पूर्ण थोडंसं प्रेस देऊन हँडल वगैरे सगळीकडे. आणि आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये तर खूप असं म्हणजे फ्रीजला वरच्या बाजूला जे की असं बुरशी पण येते कधी कधी, जास्त पाऊस झाला ना, हवा लागत नाही, मग असं पूर्ण वेगळंच वास तर येतो वरच्या साईड. त्यामुळे कापडाने असं व्यवस्थित छान महिन्यातून एकदा तरी सगळं आपलं क्लिनिंग केलं की आपल्याला खरंच खूप छान फिलिंग पण येते आणि बघणाऱ्याला पण छान वाटतं आणि आपल्या घरात येणाऱ्यांना पण एक छान वाटतं आणि आपल्याला पण एक खूप छान एक वेगळी फिलिंग येते. आणि ही महिन्यातून एकदा तरी क्लिनिंग करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि इथं फ्रीज पाहू शकता आपलं किती एक चकाचक, किती न्यू दिसते. आणि जेव्हा आपण डोअर ओपन करतो त्या डोअरमध्ये आणि हे अशी जी खूप हे गंजलेलं पण असतं आणि इथेच खूप असं ब्लॅक पण होतं पावसाळ्यामध्ये. इथे जवळपास असं बुरशी टाईप होतं. त्यामुळे हे डोअर पण असं 15 दिवसाला 20 दिवसाला असं एक छान कापडाने क्लिनिंग केलं की आपल्याला पण खूप छान वाटतं. आता किचनची ट्रॉली असेल तरी सुद्धा आपण याच्यानेच आपण व्यवस्थित छान अशी क्लिनिंग करायची आहे. विंडो असतील किचनचे सगळीकडे आपल्याला याच्याने क्लीन करून घ्यायची आहे. आता त्या मिक्सरसुद्धा खरंच खूप घाण होतं किंवा चिकट हात लागतात आपलेच किंवा इडली काढते वेळेस थोडंसं आपल्याला क्लीन झालं आपण पुसतो, पण ते जे खालपर्यंत असते ना याच्यामुळेच आपल्या किचनमध्ये कॉक्रोच होतात अशी घाण ठेवल्यामुळे. पटकन खरंच मिक्सर स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे, कारण कॉक्रोचची सुरुवात मला वाटतं मिक्सरपासूनच पडलेलं असते आणि सुरुवात होते एकदम चिकट होतं. असं मिक्सर स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे. इथे सगळीकडे बोट फिरवायचं आहे, चिकट बसलेलं असतं. छान असं डीप क्लिनिंग आपल्याला व्यवस्थित छान असं करून घ्यायचं आहे. मिक्सर खूप किचनमध्ये ट्रॉल्याच्या खाली जी जागा असते ती सुद्धा आपल्याला याच्यानेच पुसून घ्यायची आहे. आपण जर तुमच्याकडे काचेची शेगडी असेल ती सुद्धा आपण या लिक्विडने साफ करू शकता. पाणी टाकल्यावर जास्त लवकर खराब होते, म्हणून ही जी लिक्विड आहे तुम्ही ह्या लिक्विडचा तिथे वापर करून व्यवस्थित छान असं क्लीन करू शकता. इथे पाहू शकता आपलं मिक्सर एकदम चकाचक आणि असं न्यू दिसू लागले. छान असं डीप क्लिनिंग आपल्याला महिन्यातून एकदा तरी करून घेणं खूप गरजेचं आहे. खूप छान वाटतं आपल्याला पण एक फिलिंग खूप छान. फिल्टरची सुद्धा आपण या लिक्विडने काळजी घ्यायची आहे. जर तिथं आपल्याला हे जे लिक्विड आतमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं स्प्रे करून कापडाने असं पूर्ण छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. खूप काळजी घ्यायची आहे, कारण पाणी असतं पिण्याचं.
फक्त काचेच्या कुठल्याही वस्तू असो, या लिक्विडने तुम्ही केलं तर खूप छान एक रिझल्ट येतो. तुम्ही करून बघा नक्की, छान वाटतं आणि वेगळीच चकाकी येते. पूर्ण घराचे विंडो असतील, ताण पडणार नाही. जर महिन्यातून क्लिनिंग केलं ना, एकदम आपण 2-4 महिन्यांनी जेव्हा करतो तेव्हा खूप वेळ जातो आणि खूप ताण पडतो. असं जर केला तर खरंच खूप ताण आपला कमी होतो. घर फ्रेश आणि छान दिसतं आणि चकाचक सुद्धा वाटतं. म्हणून महिन्यातून अशी एकदा क्लिनिंग करा. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही कंडिशनर इथे घेऊ शकता. छान असं छान सुगंध दरवळतो. म्हणून तुमच्या आवडीचं कुठलंही जे काही आवडतं किंवा कमी क्वालिटीचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. क्लिनिंग केल्यावर घर पण छान दिसेल आणि आपल्या मनाला पण खूप छान असं फिलिंग येते. त्यामुळं नक्की क्लिनिंग करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. थँक्यू.